लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 23 एप्रिलचा भाग आज आपण पाहणार आहोत. नंदिनी किचनमध्ये काम करत असते. तिथे जीवा येतो आणि तिला म्हणतो की तू सतत काम करत असते, काम करून करून तू बिचारी दमून जात असशील ना, तुला तहान लागली आहे का, मी तुला पाणी देतो असं म्हणून फ्रीजमधून एक बॉटल आणून तो नंदिनीला देतो. नंदिनी पाणी प्यायला जाते तर तिच्या लक्षात येतं की त्या बॉटलवरती SORRY सॉरी असा टॅग लावलेला असतो. ते बघून नंदिनी काहीच रिॲक्ट होत नाही आणि सॉरीचा तो टॅग त्याच्यावरून काढून टाकते आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देते. थोडं पाणी घेते आणि पिते. आपला हा प्रयत्न फेल झाला हे बघून जीवाला वाईट वाटतं, पण जीवा हार मानत नाही. तो किचनच्या बाहेर जातो आणि तिथे लपून ऐकत असतो. तेवढ्यात कल्पना तिथे येते. कल्पना नंदिनीला विचारते की ताई, मी तुम्हाला काही मदत करू का? नंदिनी कल्पनाला म्हणते, तसं माझं सर्वच काम झालंय, पण मला अंडा भुर्जी अजून बनवायची आहे आणि माझी बेडरूमही आवरायची आहे. तर तू एक काम कर, तू टॉमॅटो, कांदा, कोथिंबीर कापून ठेव, तोवर मी बेडरूम आवरून येते, पण भुर्जी मात्र मीच बनवणार. असं म्हणून ती बेडरूममध्ये जाणार. तेवढ्यात जीवा धावत पळत बेडरूममध्ये जातो आणि ती यायच्या अगोदर सॉरी असे लेटर्स दाखवणारे वेगवेगळ्या कलरचे स्कार्प्स बेडवरती रचून ठेवतो. नंदिनी बेड आवरायला येते तेव्हा तिचा लक्ष त्या सॉरी लेटर्सच्या स्कार्पवरती जातो. नंदिनी काहीही रिॲक्ट न करता शांतपणे एक एक स्कार्फ घेते, झटकते, फोल्ड करते आणि पुन्हा कबर्डमध्ये ठेवून देते. जीवा हे सर्व पाहत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो की मला अजूनही तू माफ केलं नाही आहेस का? प्लीज मला माफ कर ना, मी तुला मनापासून सॉरी म्हणतोय. अगं, मला कोणीतरी असं सांगितलंय की लग्नामध्ये, संसारामध्ये बायको ही नेहमीच बॉस असते आणि बॉस हा नेहमीच बरोबर असतो. पण त्यामुळे आपल्याला नेहमीच, नवऱ्याला नेहमीच सॉरी म्हणावं लागतं. पण चूक जर नवऱ्याची असेल तर त्याने तोपर्यंत सॉरी म्हटलं पाहिजे जोपर्यंत बायको त्याला माफ करत नाही. त्यामुळे मी मनापासून तुला सॉरी म्हणतोय अगं. पण नंदिनी काहीही न ऐकता तिथून निघून किचनमध्ये येते. आता ती अंडी घेणार भुर्जी बनवण्यासाठी, तर ट्रेमधल्या अंड्यांवरही सॉरी लेटर्स लिहिलेले तिला दिसतात. मग ती एक एक अंड उचलते, फोडते आणि पॅनमध्ये टाकते. बाहेरून जीवा हे सर्व पाहत असतो. जीवाला वाटतं या नंदिनीने तर माझ्या सॉरीची भुर्जीच बनवून टाकली, तिला काही किंमतच नाही आहे. पण तरीही तो हार मानत नाही. इकडे नंदिनी स्वतःशीच जरा मोठ्या आवाजात बोलू लागते की जेणेकरून जीवाला ऐकू जावं की सध्या घरामध्ये खूप उंदीर झाले आहेत वाटतं. हा उंदीर फक्त माझ्या हाताला लागू देत, मग मी त्याला पकडते आणि या अंड्याच्या टरफलांसारखं त्यालाही कचऱ्याच्या डब्यात बंद करून टाकेल. जीवा हे बाहेरून ऐकतो आणि तिथून निघून जातो. इकडे पार्थ रूममध्ये आलेला असतो. तिथून उशी घेऊन तो बाहेर हॉलमध्ये नेहमीप्रमाणे झोपायला जात असतो. तेवढ्यात काव्या त्याला थांबवते. पार्थ, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. पार्थ हे ऐकून अतिशय खुश होतो. तो म्हणतो, हो का, तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे का? आज सकाळी तुम्ही माझ्यासोबत आला नाहीत म्हणून. तर काव्या चिडूनच पार्थला म्हणते, असं मी म्हणाले आहे का तुम्हाला? उगीचच तुम्ही स्वतःचे तर्क लावू नका. मला तुमच्याशी काहीतरी वेगळं बोलायचं आहे. तर पार्थ म्हणतो, मग बोला की. काव्या म्हणते, तुम्ही बोलू दिलं तर मी बोलेन ना. तर पार्थ म्हणतो की पटपट बोला बरं. काव्या म्हणते की तुम्ही आज बेडरूममध्ये इथेच झोपा. हे ऐकून पार्थ मनातल्या मनात आनंदित होतो. पार्थ लगेच तिथे झोपायला तयार होतो. काव्या म्हणते की पण पार्थ तिला विचारतो की हा अचानक झालेला बदल कशामुळे बरं? तर काव्या पार्थला म्हणते की माझी ताई आज मला खूप रागवली की ती म्हणाली की तुला पार्थ नवरा म्हणून मान्य नसेल, तू हे लग्न ॲक्सेप्ट केलेलं नसशील, पण तू पार्थना पाहिलेस का, तू किती वाईट वागतेस त्यांच्याशी, पण एकदा तरी ते तुझ्याशी वाईट वागलेत का? ते फार
प्रेमाने आणि अतिशय चांगलं वागतात तुझ्याशी. तुझे सगळे टँट्रम, मूड स्विंग्स, तुझं चिडणं, ओरडणं, रागवणं सगळं काही ते निमूटपणे सहन करत असतात. मग असा साथीदार लागणं पण खूप नशिबाची गोष्ट असते. आणि तुला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, पण निदान माणुसकी म्हणून तरी तू त्यांना त्रास देऊ नकोस. तर काव्या म्हणते म्हणजे काय, तर नंदिनी ताई तिला समजावते की माणुसकी म्हणून तरी ते बघ दररोज हॉलमध्ये येऊन झोपतात, तर ॲटलिस्ट माणुसकी म्हणून तरी तू त्यांना बेडरूममध्ये झोपायला अलाव कर. एवढं तर तू नक्कीच करू शकते. तुला हे लग्न मान्य नाही, पण त्याचं सर्वांसमोर प्रदर्शन करण्याची काय गरज आहे. आणि ताईच्या या सांगण्यामुळे मी तुम्हाला आजपासून बेडरूममध्ये झोपायला अलाव करत आहे, असं काव्या पार्थला म्हणते. पार्थ म्हणतो थँक्यू त्याबद्दल. पण काव्या त्याला म्हणते की ही बेड हे सर्व काही तुमचं आहे, तेव्हा तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपेन. पार्थ या गोष्टीला तयार नसतो, पण काव्या काही केल्या हट्टच धरून बसते. मग पार्थ वर झोपतो आणि काव्या खाली झोपायला जाते. पण तिला फार अवघडल्यासारखं होत असतं, खाली झोपायची सवय नसते. पार्थ तिला पुन्हा पुन्हा विचारत असतो की मी खाली झोपतो, तुम्ही वर झोपा, पण काव्या फार हट्टी स्वभावाची असल्यामुळे ती काही ऐकायला तयार नसते. इथे बाहेर रम्या पार्थसाठी ब्लँकेट घेऊन आलेली असते, कारण पार्थ सोफ्यावर तसाच झोपत असतो ना. पण आज पार्थ सोफ्यावर नसतो. हे बघून रम्या विचारत पडते, पार्थ वॉशरूममध्ये गेलाय का की कुठे गेलाय, पण त्याची उशीही दिसत नाहीये. म्हणजे अरे बापरे, पार्थ रूममध्ये तर नाही ना झोपलाय, त्याचं आणि काव्याचं पॅचअप तर नाही ना झालंय. म्हणून तिला टेन्शन येतं. पण ती विचार करते की ह्या गोष्टीची आपण शहानिशा करूया. म्हणून पार्थ काव्याच्या बेडरूमच्या बाहेर जाऊन ती कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करते, पण काही आवाज येत नाही. म्हणून ती पार्थच्या मोबाईलवरती रिंग देते. तर आतून मोबाईल वाजतो हे ऐकल्यावर रम्याला खात्री पटते की पार्थ आज रूममध्येच झोपलाय. हे पाहून तर रम्याला फार राग येतो आणि तसं वाईटही वाटतं. तिला वाटतं की आपण जास्त शहाणपणा करून नंदिनीला ओपन चॅलेंज नाही द्यायला पाहिजे होतं. जे काही करायचं ते गुपचूप करायला पाहिजे होतं. आता नंदिनी मला म्हणाली आहे ना की ती कुठलीही गोष्ट करावी लागली तरी करेल, पण पार्थ आणि काव्याला वेगळं होऊ देणार नाही. आणि त्यामुळेच तिने काव्याला समजावलंय आणि म्हणून काव्या लगेच तयार झाली आहे. तर इथे रम्याचा चेहरा पडलेला आपण पाहणार आहोत. आता आपण उद्याच्या भागामध्ये हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे की रम्याची नेक्स्ट स्टेप काय असेल. नंदिनी जीवाला माफ करेल का? काव्या आणि पार्थचं नातं हळूहळू फुलेल का? काव्या पार्थला आपला मित्र, आपला नवरा म्हणून ॲक्सेप्ट करेल का? या सर्व अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.